गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू लाईफ विथ नीलप्रिया. आजचा ब्लॉग आम्ही चालू केलेला आहे आमच्या अॅनिव्हर्सरी स्पेशल डे आहे आमच्यासाठी. आणि मेन म्हणजे आम्ही खूप दिवसांनी करतोय. आता मध्ये भावाच्या लग्नाची गडबड होती, सो आम्हाला बिलकुल काहीच करता नाही आलं. 1-2 वीक बिलकुल काही करता नाही आलं. आणि आता 7th मे आमची अॅनिव्हर्सरी आहे. 7 इयर्स झाले. 7 इयर. तर त्या ह्याच्यावर आम्ही महाबळेश्वरला जायचा प्लॅन केलेला आहे. म्हणजे आपण इन्स्टंट प्लॅन झाला कारण गरमी आहे. ऍक्च्युली गोवा वगैरे आमचं प्लॅनिंग होतं, पण असं आहे की एकच जण ड्राईव्ह करणार, मग ते खूप जास्त हेक्टिक होईल आणि ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त टाइम जाईल. हीट पण जास्त आहे. पण ठीक आहे, तसं पण सकाळी आणि फक्त संध्याकाळी आम्ही फिरू शकलो असतो. पण आता ते 4 दिवसात येऊन जाऊन खूप जास्त हेक्टिक झालं असतं. सो प्लॅन आम्ही परत चेंज करून महाबळेश्वरच कंटिन्यू केलं. आणि महाबळेश्वर मध्ये छान वाटतं फिरायला. आणि इव्हनिंगला तर थंडी असते. 2 वर्षापूर्वी पण आम्ही तिकडे सेलिब्रेशन केलेलं, खूप मस्त हॉटेल होतं. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही ब्लॉगिंग करत नव्हतो त्यावेळी, सो ते काही रेकॉर्ड नाही करता आलं. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही खूप चांगल्या चांगल्या एक्सप्लोर केलेल्या, पण आम्हाला रेकॉर्ड नाही करता आला. आम्ही स्टार्ट नव्हतं केलं म्हणून. पण ह्यावेळी आम्ही आता प्रत्येक वेळी ट्राय करू की चांगले चांगले प्लेसेस किंवा जे आमचा एक्सपिरियन्स आहे हॉटेलसाठी वगैरे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सो आम्ही आता निघालो. मुंबईवरून निघालोय आम्ही. लेटच ऍज युजल लेट झालेला आहे बोलता. आणि आता आम्ही नाश्ता ब्रेकफास्ट म्हणजे आम्ही नेहमी नवी मुंबईवरून जर पनवेल किंवा कामोठी येत असू तर नेरूळ मध्ये हॉट इडली म्हणून आहे. सो आम्ही तिथे ब्रेकफास्ट करतो. सो आता पहिलं ब्रेकफास्ट करू इथे आणि मग निघू महाबळेश्वर. आणि मेन असं झालं की आता लग्नाच्या गडबडीत ते हळदीचे कपडे एवढे झाले की ह्याचा एकही आता बाहेर घालायला ह्याने जुनेच कपडे घातलेत. याच्याकडे एकही आउटफिट असं नाही. माझ्याकडे आहे पण ह्याच्याकडे नाहीये. सो तुला घ्यायचं असेल तर जाता जाता एखादा शर्ट बघू आपण मॉलमध्ये. सो ह्याने आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये स्टार्ट केलंय. ऑप्शन नाहीये त्याच्याकडे. ट्राउझर वगैरे सगळ्या त्याच्या. आपण कसे कपडे घातले तरी सो चला, लेट झालाय. सो पटकन ब्रेकफास्ट करतो आणि पुढच्या जर्नीला परत कंटिन्यू करतो. सो स्टे ट्यून विथ अस. दरवेळी आम्ही महाबळेश्वरला जाताना मुंबई पुणे एक्सप्रेस पकडतो, बट यावेळी विचार केला थोडा रूट चेंज करावा. सो आम्ही गोवा हायवे पकडलाय, मुंबई गोवा हायवे. तिथून नागोठणे, माणगाव आणि पोलादपूर वरून एक लेफ्ट आहे, तो डायरेक्टली महाबळेश्वरला जातो. डिस्टन्स पण कमी डिस्टन्स पण कमी आणि आता रस्ता पण चांगला झालाय मुंबई गोवाचा. मध्ये मध्ये थोडंफार काम चालू असेल, बाकी रस्ता चांगला आहे मुंबई गोवाला. आणि अजून एक या हॉटेल बद्दल सांग प्रियंका. तू सांग ना. ह्या हॉटेल्स बद्दल काही नाही. हा वॉशरूमला आला इकडे म्हणून सांगतोय. पण आम्ही आधी येऊन गेलोय ब्रेकफास्ट करायला. म्हणजे मी दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा पण ऑन कर ना, दोन्ही एकसाथ कर ना. सो हे हॉटेल आहे ते साई सहारा. सो या हॉटेलमध्ये लास्ट टाइम आम्ही मालवणला जाताना म्हणजे थांबलेलो ब्रेकफास्ट वगैरे केलेला. सो चांगला आहे आणि नीट अँड क्लीन वाटतंय. सो हे तुम्ही जर ऑन द वे मालवण किंवा गोवाचा पण टुवर्ड्स गोवा हायवे कर्नाळ्याच्या थोडं पुढे आल्यावर आहे. कर्नाळ्याच्या पुढेच आहे. सो इन केस तुम्हाला काही ब्रेकफास्ट किंवा लंच वगैरे करायचं असेल तर हा ऑप्शन चांगला आहे. एकदा तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवतो. सो हे ते रेस्टॉरंट आहे जे की कर्नाळ्यापासून हार्डली 5 ते 10 किलोमीटर असेल. हे आहे त्याचं नाव साई सहारा. सो इथे त्यांचं लंच सेक्शन आहे आणि हे त्यांचं समोरचं आहे ते ब्रेकफास्ट सेक्शन आहे. ते सध्या बंद आहे, दुपार झाली त्यामुळे. सो लंच सेक्शन इथे आणि चांगलं आहे, टेस्ट वगैरे चांगली होती. सो रेकमेंड करू जर तुम्ही या रस्त्याने येत असाल तर. ऍम्बियन्स छान आहे. चला मग आता पुढचा प्रवास चालू करू. असंच मध्ये स्टॉप घेतलंय. निलेश जेवढा वेळा सुसूचे स्टॉप घेईल तेवढ्या वेळा आम्ही परत तुम्हाला भेटू. हा पहिला स्टॉप झालेला आहे. आता याला प्रत्येक अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने याची स्टॉप घ्यायची सवय आहे. सो बघू. स्टॉप घेतलाच पाहिजे, नेचर्स कॉल. सो हॅलो फ्रेंड्स, आम्ही माणगावच्या थोडं पुढे पोहोचलोय आणि इथे आम्ही लंच ब्रेक घेतलेला. भूक लागलेली. ऑलमोस्ट 2:45 वाजलेत. बट इथे असं आहे की हॉटेल चांगले नाही आहेत. म्हणजे पाहिजे तसे नाही भेटत. आणि फूड क्वालिटी पण ओके होती. असे एक्सलंट हॉटेल्स तर नाहीच आहे तिथे.
आता प्रियंका सर्च करते महाबळेश्वरला कुठे स्टे करायचं, तिच्याकडे ते काम लागलंय. अजून आम्ही काही हॉटेल Book नाही केलंय. सो ऑन दी वे काही शॉर्टलिस्ट करून ठेवलेत हॉटेल्स. आता त्यांना कॉल करून आम्ही एकदा बुकिंग फायनल करतो. आणि अजून एक कपल आहे ते उद्या सकाळी पोहोचेल, सो त्यांना पिक करायला नवीन नवरा नवरी उद्या सकाळी येणार आहेत. सो बुकिंग आजच करून ठेवू आम्ही. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही महाबळेश्वरच्या अलीकडेच आहोत. पोलादपूर वरून लेफ्ट घेतलेला आणि त्याच्यानंतर मस्त असा पाऊस चालू झालेला आहे. आज तारीख आहे 7 मे आणि 7 मेला एवढा सुंदर पाऊस, एकदम डेंजर असा पाऊस चालू झाला आणि गारा पण पडतात मधून मधून. गारा पडतायत थोड्या थोड्या. आणि आता मगाशी तर लिटरली काहीच दिसत नव्हता. मध्ये आता तरी दिसतच नव्हता आणि क्रॉस पाऊस होत येत होता. 2 मिनिटांसाठी फाटलेली पण परत शिवली. आता ऍटलीस्ट विजिबिलिटी आहे. विजिबिलिटी आहे चांगली, पण मगाशी बिलकुल नव्हती. आम्ही विचार केला थांबावा. इथं रोड पण खूप नॅरो होता आणि मध्ये लिटरली बऱ्याच लोकांनी गाडी थांबवलेली आहे. 2 व्हीलर वाले पण होते, त्याचा 2 व्हीलर वाल्यांची तर वाटच लागली. 4 व्हीलर वाल्यांना तरी आसरा असतो गाडीचा. आता तरी ठीक आहे. मगाशी actually काही दिसत खूप भारी पाऊस पडलाय. मागच्या वर्षी पण बरोबर 7 मे ला पाऊस होता, पण ते मुंबईला होता. तो मुंबईला होता. आता आम्ही इकडे आलो आहोत महाबळेश्वरला आणि चांगलं आणि वातावरण खूप छान झालंय. सो मजा येईल असं तर वाटतंय मस्त. चला तर मग एन्जॉय घेऊया पावसाचा. एन्जॉय मजा घेऊया. मित्रांनो चहा घ्यायचा मस्त मूड झालाय. वातावरण एकदम सुंदर झालंय बाहेर. सो इथे एक छोटी टपरी दिसली मागे, तर आम्ही आता हा पहिला पाऊस असेल या वर्षीचा पहिला पाऊस आणि जोरदार पाऊस. आणि आम्हाला पावसात चक्क आम्ही बाहेर असल्यामुळे आम्हाला मस्त टपरीवरचा चहा पण पिता येणार. चला चहा पिऊया. ढगाचा आवाज येतो जोरजोरात. आवाज काय येतो? सो गाईज मस्त असा पाऊस पडत आहे आणि गरमागरम चहा घेतलेला आहे टपरीच्या इथे आणि ढगांचा फुल गडगडाट आवाज येतो. गाडी पावसात उभी दिसते, काय मस्त वाटतं. इथे गाडी पार्क केली आणि मस्त झालंय वातावरण. खूप मजा येते. ढगांचा आवाज तुम्हाला येतोय की नाही कळत नाही. फुल धमाल येते आणि याच्यात वरतून पाणी पण ऍड होते. फर्स्ट ट्रेन. गाईज खूप डेंजर पाऊस आहे. विजा एकदम कडकडत आहे. एवढ्या जोरात पडली असेल कुठेतरी, असा जोरात आवाज आलाय. चला कंटिन्यू करू. अजून 1 तासाचा पॅच आहे आणि घाट आहे फुल. तो थोडा फटाफट निघू. मला तर वाटतं शेवटपर्यंत घाटच असेल. उजेड आहे तोपर्यंतच निघू. चालेल सो पटकन जातो. चला. तो गाईज आता कॉफी ब्रेक घेतलाय. ऍक्च्युली गाडी थांबवलेली पावसाचा शॉट घ्यायला, पण आजीने येऊन आम्हाला विचारलं चहा कॉफी घेणार का, परत आम्ही खाली उतरलो आणि मस्त उकडलेल्या शेंगा घेतलाय आम्ही आणि एक कॉफी सांगितली आहे. आणि छोटस हट आहे आणि या रस्त्याच्या बाजूलाच आहे. तो इथे एक शॉर्ट ब्रेक घेतलाय परत आम्ही. आणि बाहेरचा व्ह्यू एकदा तुम्हाला दाखवतो. लुक ॲट द व्ह्यू. बघू शकता तुम्ही बाहेर किती सुंदर अशी व्हॅली आहे. खूप भारी. आणि गाडी इथे उभी आहे. सो गाईज हे बघा, इथे हॉटेल दिसतंय तुम्हाला. या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग. हॉटेलचं नाव सांगा. आर्क व्हॅली महाबळेश्वर काहीतरी नाव आहे. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. द आर्कच आहे ना. द आर्क व्हॅली. रस्ता कच्चा आहे दगडांचा. रस्ता पोचायला रे दगड आहेत त्याच्यामुळे टायर स्लिप होते. आर्क व्हॅली हे रिसॉर्ट आहे. सो हा एंट्रन्स आणि रेस्टॉरंट इथे आहे. इथे पूल आहे लोकांचं मस्त स्विमिंग पूल मध्ये. सो गाईज आम्ही वेलकम टू हॉटेल आर्क. आधीच चालू केलं, मला बोलून पण केला. 104 आहे आणि कम
इथे पाऊस पडल्यामुळे आम्ही आता शूज वगैरे इथेच काढले. इथे बॅग वगैरे ठेवायला मे बी थोडी जागा आहे, ठेवू शकतो आपण कुठे इथे. कबर्ड? कबर्ड नाही पण नॉर्मली ठेवू शकतो आपण. डोअर ओपन वाले हे होईल. सो इथे हा आहे ओव्हरऑल रूम आणि मोठा आहे, स्पेशियस आहे. आणि इथे एक मिरर दिलाय, सिंगल फुल मिरर आहे, सिंगल मिरर आहे. इथे मीच फक्त एकटी मावू शकते. इकडे मोठा इथे किंग साईज बेड दिलेला आहे. किंग साईज बेड खूप मोठा आहे. बेड खूप मोठा आहे, 3 लोक आरामात झोपू शकतात, स्पेशियस. आणि हा इथे मोठा मिरर आहे. सो याच्यात तुम्ही पोज देऊन क्लिक घेऊ शकता. छान आहे रूम आणि नीट अँड क्लीन आहे. आणि इथे टीव्ही आहे, इथे टीव्ही आहे, कॉम्प्लिमेंटरी दिलेला आहे. मी आधी तो क्वेश्चन विचारला की पेड आहे की, तो बोलला की अंदर जो भी है तो आपने पेड किया हुआ है. दिलेलं आहे. आणि मॉस्किटोला पळवायला हे, बट मॉस्किटो तर दिसत नाहीयेत. हे नॉर्मल सगळं ह्याच्यात असतं. चायची किटली आणि टीचे सगळे आणि नेहमीप्रमाणे निलेश आता त्याचे सॅशे घेणार आणि घरी जाऊन यूज करणार. आणि इथे क्लीन अँड नीट वॉशरूम आहे. वॉशरूम एकदम नीट अँड क्लीन आहे, स्पेशियस आहे आणि मोठं आहे. उगाच द्यायचं म्हणून दिलेलं नाहीये. क्लिनिंगच्या बाबतीत थम्स अप, गोल्डन थम्स अप, गोल्डन थम्स अप. प्रॉपर त्यांनी. आणि इथे हे डेंटल किट वगैरे हे प्रॉपर किट दिलेलं आहे त्यांनी. शेविंग किट पण दिलेलं आहे, मॉइश्चरायझर दिलाय. आणि इथे पण एक मिरर आहे. इथे पण एक मिरर आहे. सो आणि अजून एक मेन खासियत तुम्हाला दाखवायची आहे रूमची. आज आम्ही फुल व्ह्यू रूम आहे आमचा आहे, फुल व्ह्यू आहे आजच्यासाठी. उद्या आम्ही अपग्रेड केलाय. सो इथे 2 चेअर आणि टेबल आहे मस्त बसायला. आणि इथे समोर फुल व्ह्यू आहे. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता किती मस्त आहे इकडे. इथे पार्किंग, हा एंट्रन्स होता मगाशी आम्हाला. हा फुल व्ह्यू आहे आणि हा फुल व्ह्यू आहे व्हॅलीचा. आणि हे इथे 2 चेअर आणि टेबल दिला. इथे संध्याकाळी आम्ही चिल करू. मस्त एक छोटी लाईट दिली आहे. ओव्हरऑल रूम खूप मस्त आहे, क्लीन नीट. सो आम्ही रेकमेंड करू तुम्हाला हे हॉटेल. आणि प्राइस पण म्हणजे रिझनेबल आहे, जास्त नाहीये. 3000 होते, नाही 2600 समथिंग. जीएसटी वगैरे लावून टोटल 3000. जीएसटी लावून 3000 पर रूम होत आहे. तर ब्रेकफास्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि अजून काय, ब्रेकफास्ट सकाळचा इन्क्लुडेड आहे. आणि चेक इन टाइम आहे 1 PM. आणि उद्याचे कपल येणार आहे, त्यांनी ते अर्ली मॉर्निंग करणार आहे. सो त्याच्यामुळे त्यांनी ते 1000 रुपीज. तर आम्ही उद्यासाठी 2 रूम बुक केलेत, पण त्याचं चेक इन आम्ही 500 एक्स्ट्रा पे केले, कारण ते येऊन मग आमच्या रूम मध्ये रेस्ट करू शकतात. सो आता थोडं फ्रेश होतो, थोडं रेस्ट करतो आणि मग जाऊ आम्ही डिनरला, सेलिब्रेट करायला आमची अॅनिव्हर्सरी. सो गाईज, आम्ही मधलं इव्हनिंग पासून परत तुम्हाला रूम टूर दिल्यानंतर रेकॉर्ड करायचंच विसरलो. आम्ही बराच वेळ बाल्कनीमध्ये गप्पा मारत बसलेलो. त्याच्यानंतर डिनर करून आलो. आणि डिनर करतानाच एवढं आळस वगैरे येत होता की आम्ही रेकॉर्ड पण नाही केलं, काहीच नाही. आणि आता रूमवर येऊन मस्तपैकी मूवी बघतोय. कोणता मूवी आहे गेस करा. एकदम जुना आणि आपले पॉप्युलर जे मूवीज होते, शाहरुख खान, सलमान खान, त्या लोकांचा मूवी आम्ही मस्त बघत बसलो. नाव पण सांग, मग गेस करते. तुम्ही गेस करा. शाहरुख खान, सलमान खान आणि काजोल, राणी मुखर्जी. तर राणी मुखर्जी फक्त स्टार्टिंगला आहे, समजून जाईल. सो आम्ही ते बघू, कमेंट मध्ये करा नाव कुठला मूवी आहे. सो आम्ही तो मूवी बघत होतो. मग आठवलं की आम्ही एंडच नाही केलाय. उद्या कंटिन्यू करायचा विचार करत होतो, पण तसं नको करायला. बऱ्याचदा आम्ही उद्याचा व्हिडिओ वेगळा असतो, वेगळाच ठेवू. अॅनिव्हर्सरी आणि फर्स्ट ट्रेन इन महाबळेश्वर फॉर दिस इयर. सो हा व्हिडिओ वेगळा असतो. सो त्यासाठी आम्ही क्लोजिंग करायचं डिसाईड केलं होतं, पण आजच करतो. आणि अजून काय, आणि इथे एक छान रेस्टॉरंट आहे महाबळेश्वरच्या. वेलोसिटी जे आहे ना, वेलोसिटी तर फेमस आहे. वेलोसिटीच्या बाजूला, वेलोसिटी म्हणजे ऍडव्हेंचरस हे आहे. काय बोलतो, माप्रोच्या इथे जायचं, तिकडे रूट्स ऑफ इंडिया म्हणून रेस्टॉरंट आहे. छान आहे टेस्ट. आम्ही तिथे पास्ता ट्राय केलेला आणि पनीर चिल्ली, बेसिल लीव पनीर चिल्ली समथिंग काहीतरी केलेलं. टेस्ट वगैरे छान होती. आणि परत
काय ना ओव्हरऑल डे मस्त गेला. अॅनिव्हर्सरीचा एंड झाला आता 12 वाजले. आम्हाला एवढा कंटाळा आलेला की आम्ही इव्हनिंगला वेगळा काहीतरी प्रॉपर रेडी होऊन जाणार होतो, पण ते पण ठेवलं हे बघा आहे. त्याच हा ड्रेस कोणते दिवसभराचा गेले. लिटरली मी अशीच गेलेली. दिवसभराचा जो ट्रॅव्हलिंग मध्ये होतो जे वेअर केलेला त्याच्यामध्येच आम्ही गेलो. सो उद्या आता अजून एक कपल येईल, त्यांना पिक करायला जाऊ. आय डोंट नो त्यांना बस भेटली पण आहे की नाही. नाही भेटले. रात्रीची होती त्यांची ट्रॅव्हल्स. सो त्यांना सकाळी पिक करायला जाऊ. सो तेव्हापासूनच आम्ही सेकंड ब्लॉग चालू करू. आजचा ब्लॉग इथे संपवतो. सो आम्हाला लाईक करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील किंवा व्लॉग्स बघायला आवडतील ते आम्हाला नक्की सांगा. आणि त्या मूवीचं नाव नक्की गेस करा आणि मूवीचं नाव गेस करा आणि कमेंट मध्ये सांगा. शाहरुख खान, सलमान खान, काजोल आणि राणी मुखर्जी. एक हिंट पण मी तुम्हाला दिली, तुम्ही ओळखून जाल. चलो बाय बाय. सी यू टुमारो. बाय.